तर गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आता वाजले 10 आणि आजचा लास्टचा दिवस आहे. म्हणजे उत्सवाच्या तयारी सर्व लास्टचा टप्पा म्हणजे आजचा आहे. म्हणजे विचार बघायला गेलं तर आज सर्व टोटली कामं सर्व कंप्लीट होणार आहेत. आणि आत्ताच उठलं मी पण आणि फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे करून मी पण चाललोय. बघूया आता काय काम आहेत काय बघायला. काय थोडीफार काम असेल तर ती करणार आहोत आपण. आणि मला वाटतं बॅनर लावायची काम आहेत थोडी, तर ती जागोजागी लावायची, तर ते लावायला आम्ही जातोय. आणि चला मग निघूया. आणलेला वाघ तर आईने याला मस्त धुतलाय आणि सुकायला ठेवलाय. चला निघूया आपण आता मंदिराच्या इथे जाऊया. निघाला सांग त्याला. तर मी, राख्या आणि उदय दादा आम्ही तिघजण गेलो मठाच्या वाडीच्या. ती गाडी पिकअप करायची होती आम्हाला आणि ती घेऊन लगेच निघायचं होतं. ही गाडी पिकअप केली आपण, तर निघूया. त्याला आता हे बॅनर लावायचे सर्व. आणि ते एक अजून एक बॅनर आहे. आणि हे तो कुठला आहे? तो कुठला आहे? तो कुठला आहे? हा त्याला आहे. हा टेबल घ्या. कुठे टायमिंग काय? बंड्याचा घे ना तू बारका. फिरला नाही पाहिजे, हा चांगला बसला पाहिजे असं कंटिन्यू. दोन वर्ष आधीचे फोटोज आहेत आणि दरवर्षी कोण ना कोण येतच असतं. तर हे कोरोनामध्ये आलेले त्या दिवशीच्या काळातले आहेत. तर आपलं हे बघा, वरचा एक अभिनेता आलेला, प्लस आपल्या बिग बॉसमधली आपली आणि दरेकर, तटकरे साहेब वगैरे. त्यानंतर शिव ठाकरे आलेला, बिग बॉसचा विनर. आणि दादूस सुद्धा आलेला. दादूस गेल्या वर्षी पण होता. त्याच्या 2 वर्षाच्या अगोदरचा हा फोटो आहे. आणि इथे बघा, हे स्टार प्रवाहामधले कार्यक्रमामधले. तसेच आपल्या यांना सुद्धा ओळखत. स्टार्टिंगला मी आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आपल्याला की हा गेट इकडे सेटअप लागणार आहे. तर हा बघा असा महल आहे तो. आणि अशी त्याची तयारी होणार आहे. अजून थोडंफार बाकी आहे, म्हणजे 70% काम झालं आहे. अजून थोडी डिझाईन बाकी करायची. तर हे बघा महालची पूर्ण रेडी पोझिशन. आणि आपण आता आतमध्ये जाऊन बघूया कसं केलंय ते. हे त्या दिवशी नव्हतं जे मी तुम्हाला दाखवलं. आता फायनल पूर्ण काम होणार आहे आज. मित्रांनो, दरवर्षी उत्सवाच्या दिवशी आहे ना, ध्वजारोहणाचे मानकरी असतात. म्हणजे जे बोली लावून झेंडा उतरवतो त्याला हा मान दिला जातो.
तर हे बघा इसवी सन 1958 पासून ते 2022 पर्यंतचे आहेत. त्याचे जे मानकरी जेवढे आहेत आणि त्याची रक्कम केवढी आहे उतरवण्याची दिलेली ती बोली लागलेली त्याचे हे बॅनर बघा. हे बघा आपलं पहिलं हे काम झालं नव्हतं जेवणाचं सर्व. हे आता बघा असं सर्व अरेंजमेंट केले अशी. आता आपण पुढे बघू. हा आणि इथे आपलं का मा फायनली आता इकडचं म्हणजे सभागृहाचं मंडप आहे ना तिकडचे सर्व साफसफाई चालू आहे. ही शेवटची आजचा दिवस लास्ट आहे. आज सर्व कामं कंप्लीट करायचे आणि हे सर्व लादी वगैरे पुसून घ्यायचे झाड वगैरे मारून. आणि आपण वरती बघाल ना तर आम्ही त्या दिवशी हे सर्व बॅनर लावून गेलो म्हणजे आपल्या देवीच्या उत्सवाला जे जे देणगी देतात ना त्यांची नावं आहेत. म्हणजे उद्योगपतीपासून नगरसेवकांपासून महापौर ते माजी आमदार आणि आमदार असं सर्वांची बॅनर लागलेत. सर्व मोठमोठ्या लोकांची नावं आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व VIP लोक आहेत असं म्हणून आपला 1-1.5 महिना अगोदरच आपली सर्व तयारी चालू असते. हे बघा इथे लिहिले सुनील शिंदे आमदार, भरत शेडगोवाले आमदार, अनिकेत तटकरे आमदार, सुनील तटकरे खासदार प्रतिनिधी सदस्य आणि इथे सुद्धा आदित्यताई तटकरे वगैरे, प्रवीण दरेकर, रमेश कोरगावकर भरपूर अशी प्रत्येक पक्षातली लोक आहेत ते येत असतात. आणि फायनली हा पण एक मंदिर झाला नव्हता तो आता रंगवून झालेला आहे. हे बघा हा सुद्धा रेडी झालाय रंगवून. आणि इथे वाटतं हे झालं का सर्व कंप्लीट बनवलं ते नवीन बनवणार होतं. आणि इथे का ना मस्त असं किल्ल्यासारखं बघा आपल्याला दिसते. ते काय असं म्हणाले काय आहे हा जो तर आपलं हे राजांची मूर्ती इथे ठेवायची आणि हे सगळं काम चालू आहे. याला कलर वगैरे मारायचं. मूर्तीला पण कलर मारणार आहे ना. तर हे सर्व काम चालू आहे. हा बॅनर आहे ना तो गेल्या वर्षी म्हणजे सर्वात उत्कृष्ट बोली लावून आहे ना आणि ध्वजावर मान मिळवलेला तर त्यांचा ह्या वर्षी बॅनर लागलाय. आता जो ह्या वर्षी उतरवेल ना त्याचं पुढच्या वर्षी बॅनर लागेल. झालेलं आहे शायनिंग मारून घासून थोडंसं खूप जोर लावायला लागला याला घासायला. एकदम काळा काळा निघत होते त्याचं. झालेलं आहे आता. बरं त्यांना पण शायनिंग केलं बघा. इथे एक आहे आणि एंट्रीला इकडे एक आहे आणि मध्ये एंट्री ठेवली. तर जातोय फार्म हाऊसच्या इथे. ती बगी गाडी आहे ती घेऊन आपल्याला त्या आजोबांना घेऊन यायचे. देवीमध्ये थोडं मंदिरात थोडं काम आहे म्हणजे देवीचं तर त्यासाठी. आणि गाडी दाखवतो तुम्हाला मी. ही बघा ही आहे बगी गाडी आणि ही पूर्ण इलेक्ट्रिक गाडी आहे. तर ही गाडी आजोबा वापरतात. ते दाजी आजोबा आहेत आपले ते वापरतात ती गाडी. आणि त्यांना गावातल्या गावात फिरण्यासाठी ही गाडी ठेवली. गाडीची लुक बघा. बघा इथं फक्त ब्रेक आणि हे मला वाटतं स्पीडचंच दिले एक्सिलेटर आणि हँडलिंग वगैरे. आणि ही सीट बघा आणि ही बॅक साईडची सीट आहे. एकदम गाडी बघा कशी आहे. तर राख्या गेला चावी आणायला
आपण ते जाऊ घेऊन. का मा तर मित्रांनो, हे बघा ही इलेक्ट्रिक गाडी. मला वाटतं एक्सिलेटर ना रे, हो आणि या ब्रेक फक्त हो. दोनच ऑप्शन आहेत. हो आणि या गाडीला फक्त दोनच ऑप्शन दिले आणि फक्त हँडलिंग फिरवायला. आणि किती तास चालत असेल रे ही गाडी चार्जिंगवर? ही 30-40 किलोमीटर जाते. 30-40 किलोमीटर. आणि चार्जिंग पॉवर जी 2 तास लावायचे, 2-3 तास. ठीक आहे. चल आता आपल्याला राख्या घेऊन जातो आपल्याला वरती आणि आपण जाऊया राख्यासोबत. बस काय आपल्याला राखे रेडी आहे, गाडी चालवायला. आपण जाऊन बसूया. बस चलो बाय. चल बरं, आणून सोडायचे पण त्यांना मंदिरात सोडायचं. मधुराच्या पण आणि वरती घरी घरी पण सोडायचे का? हो. बच्चा मराठी पण आलं. सायकल घेऊन यायला वाटतं. चल बस, चल पटकन बस. अजून कोण आहे? ब्लॉगिंग चालू आहे, डॅड बघणार आहे तुझं. कैसे हो? काय करतो भाई? हा तू ब्लॉगिंग करतो? मग ब्लॉगिंग चालू आहे, डॅड बघणार आहे तुझं. तर थांब. सर्व सांगणार, मस्ती करतोय. सांगू ना? नको सांगू, नको. कॅन्सल, डिलीट ते. कोण येतोय रे? एकदम ही चालू. त्याच्यावर ते कसं आहे, आता आम्ही बग्गीमध्ये हो. आम्ही मधला बंगला जातो. हा माझा भाऊ जो की खूप मार खातो. तर आपल्याला आजोबांना घेऊन जायचं त्या बग्गीमधनं आणि ते देवीच्या मूर्तीच्या मधले म्हणजे साडी घालायची तयारी करायची. त्यासाठी आजोबांना घेऊन जायचं आपल्याला. फायनली गाडी चालू झाली. आंबेत, पल्सप टू आंबेत. अभि कुठे उतरणार तू? आता आम्ही मंदिरात उतरणार आहोत. तू मंदिरामध्ये, तू? मी पण मंदिरात उतरणार. चला आपण कुठे जायचं? आपण असताना आता इथं बेडरूम मध्ये जा. तर मित्रांनो, आपण आजचा ब्लॉग बघितला जसं, तर आज सातची सर्व फायनल कामं होती आणि बॅनर वगैरे लावून घेतलेत आणि मंडपाच्या सजावटीची सगळं शूट करून झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपला कोकणातला ब्लॉग आहे मित्रांनो, तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. बाय.